तुम्हाला माहिती आहे का मंडळी, सीझन आला म्हटलं ना आमच्या घरी ही रेसिपी नक्की बनते। सर्वात पहिला एक कच्ची कैरी घेऊन त्याची वरची साल काढली आणि चाकूच्या मदतीने कैरीचे मोठे मोठे तुकडे करून घेतले। एका कुकरच्या भांड्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि कट करून घेतलेली कैरी घातली। पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलं। नंतर एक ग्लास पाणी घालून कुकरला याच्या 2 ते 3 शिट्या करून घेतल्या। कुकर थंड झाला की झाकण काढून डाळ शिजले का बघायची। डाळ चांगली घोटून घ्यायची। नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून काही खडे मसाले घालायचे। कढीपत्ता, ठेचलेला लसूण, कांदा घालायचा, छान असं परतून घ्यायचा। नंतर एक टोमॅटो चिरलेला घालायचा, तो सुद्धा परतून घ्यायचा। आता यामध्ये काही बेसिक मसाले घालू, हिंग, चवीनुसार मीठ, हळद, धने पावडर आणि लाल तिखट घालून छान असायला परतून घ्यायचं। नंतर शिजवलेली डाळ घालायची, थोडं पाणी घालायचं आणि 1 चमचा यामध्ये साखर घालून छान अशी याची उकळी काढायची। नंतर यामध्ये कोथिंबीर घालायची। आता तुपामध्ये चिरलेला लसूण आणि लाल तिखट घालून मस्त अशी यावरती फोडणी देऊन घ्यायची। मस्त तयार झाला कैरीचा दाल तडका। खायला अप्रतिम असा लागतो। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।